नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सिव्हिल सेवा परीक्षा 2025चा अंतिम निकाल जाहीर झालाय. या प्रतिष्ठित परीक्षेमध्ये अनुज अग्निहोत्री यानं देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवलाय. त्याच्या पाठोपाठ राजेश्वरी सुवे एम यांनी दुसरा तर आकांक्षा धूल यांनी तिसरा क्रमांक मिळवलाय. यावर्षी एकूण 958 विद्यार्थी पास झालेत. यामध्ये महाराष्ट्रातील एका तरुणाने देखील चांगलं यश मिळवलंय. तर मग चला जाणून घेऊयात त्याच्याबद्दल. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील मिटकी येथील प्रवीण कोळपे हा देशामध्ये 584वा क्रमांक मिळवत उत्तीर्ण झालाय. प्रवीण कोळपे यानं मोठ्या जिद्दीनं 6व्या प्रयत्नामध्ये UPSCचं शिखर सर केलंय. वडिलांचं छत्र हरपल्यानंतर आईनं शेतामध्ये मोलमजुरी करून प्रवीणचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. यामुळे प्रवीणनं हे यश मिळवलंय आणि आपल्या आईवडिलांनी पाहिलेले अधिकारी होण्याचं स्वप्न त्यानं अखेर पूर्ण केलंय. या यशानंतर प्रवीण याच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत असून नातेवाईक ग्रामस्थांकडनं प्रवीण याचा सत्कार देखील करण्यात आलाय. प्रवीणची आई आणि आजी यांच्याकडनं देखील प्रवीणचं भरपूर कौतुक करण्यात येत असून नातू अधिकारी झाल्यानं आता लाल दिव्याच्या गाडीतून मला फिरायचंय अशी आनंदाची भावना प्रवीणच्या आजीनं यावेळी व्यक्त केली. अत्यंत बिकट परिस्थितीवरती मात करून अधिकारी बनलेल्या प्रवीणच्या यशाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे. प्रवीण कोळपे याचमुळे खास आहे की UPSC ही जगातील सर्वात अवघड परीक्षांपैकी एक परीक्षा आहे. ही परीक्षा पास होण्यासाठी कठोर परिश्रम आणि सातत्याची आवश्यकता असते. प्रवीण यांनी आपल्या परिस्थितीची जाण ठेवत यश मिळवलंय आणि ते कौतुकास्पद आहे. प्रवीण याचं हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, खास करून अशा विद्यार्थ्यांसाठी जे गावखेड्यामध्ये शिक्षण घेतात आणि अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहतात. या यशानंतर प्रवीण यांचं सर्व स्तरातनं कौतुक होत आहे. अनेकांनी घरी जाऊन प्रवीणचं अभिनंदन केलंय. तर मग मित्रांनो, सांगलीच्या खेड्यातला पोरगा आता थेट IPS झालाय. तर मग यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.